नमस्कार, मी विद्या शहर मुंबईत आपलं स्वागत करते. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स, कंटेंटचा प्रकारही हटके, तो अर्थात रोस्टिंग. पण सोशल मीडियावर पोस्ट केलेला हाच एक रोस्टिंगचा व्हिडिओ एका रील स्टारच्या चांगलाच अंगलट आलाय. नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला गेलेला चेतन अचानक 4 ते 5 तासासाठी गायब होतो. कुटुंबियांची चिंता वाढू लागते आणि 4 ते 5 तास उलटून गेल्यानंतरही चेतन घरी न परतल्याने चिंता अधिकच वाढू लागते. त्यावेळी चेतन घरी परततो आणि त्याची अवस्था बघून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकते. ज्यावेळी चेतन घरी परतला, तो परतला रक्तबंबाळ अवस्थेत. नेमका चेतन सोबत त्या 4 ते 5 तासात काय घडलं असेल? नेमका चेतन होता कुठे आणि त्याला पळवण्यामागचं नेमकं कारण काय असेल? पाहूया हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट शहर मुंबईच्या माध्यमातून. बेटिंग ॲपचं प्रमोशन करणाऱ्या काही रील स्टारच्या कंटेंटवर रोस्टिंग व्हिडिओ बनवणं हा चेतनच्या कंटेंटचा प्रमुख प्रकार. आणि राहिला प्रश्न माझ्या रोस्टिंगचा, तर मी त्याच लोकांना रोस्ट करतो जे लोकांना चुकीचा इन्फ्लुएन्स करतात, जसं बेटिंग ऍप्लिकेशन झाले. आणि सोशल मीडिया जो आहे ना, हा स्कूल कॉलेज सारखा असतो. जर तुम्ही इथे चुकलात ना, तर तुम्हाला लोक रोस्ट करणार, तुम्ही चांगलं केलं तुम्हाला सपोर्ट करणार. मात्र याच रोस्टिंगमुळे चेतनला आपला जीव धोक्यात येईल याची त्याने कल्पना देखील केली नव्हती. 26 जुलै चेतन आपल्या कुटुंबासोबत पवईत फिरण्यासाठी गेला होता. सगळं नेहमीसारखं सुरू होतं, पण अचानक चेतन गायब झाला. कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. फोन, चौकशी, चिंता वाढू लागली आणि तब्बल 4 ते 5 तासानंतर चेतन घरी परतला. पण हा परतलेला चेतन पाहून कुटुंबीय पुरते हादरले, कारण त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. चेतनच्या म्हणण्यानुसार त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. एका गाडीत त्याला जबरदस्तीने बसवण्यात आलं. गाडीत काही तरुण होते आणि त्यानंतर सुरू झाली ती मारहाण. एका मागून एक वार. तू काय म्हणलेला? प्रत्येक रिप्लाय द्यायला शिक. काय म्हणलेला? रिप्लाय द्यायला शिक. चेतनला बेदम मारहाण केली जात होती, शिव्या दिल्या जात होत्या आणि त्यांच्याकडून एकच गोष्ट बोलली जात असल्याचं चेतन सांगतो, आम्हाला तुझं रक्त बघायचंय. गाडी मुंबईहून थेट पनवेलच्या दिशेने नेण्यात आली. तब्बल 4 तास चेतनला गाडीत फिरवत मारहाण करण्यात आल्याचा त्याचा आरोप आहे. 26 जुलैची गोष्ट आहे. 7:30 वाजताची 7:30 वाजताची गोष्ट आहे. पवईला पंचकुडीच्या ब्रिजच्या खाली लेफ्ट साईडला एक ब्लॅक स्कॉर्पिओ उभी होती. स्कॉर्पिओ एन होती, पूर्णपणे काचा ब्लॅक होत्या, नंबर प्लेट नव्हती त्याला. आणि अचानक आम्ही बस स्टॉपला जात असताना माझ्यासमोर एक मुलगा आला. त्याचं नाव आहे यश बाबरे, जो माझ्या ओळखीचा होता. माझ्या भावाने त्याला बघितलं, माझ्या बायकोने त्याला बघितलेलं आहे एरियामध्ये. मी हात मिळवला, खांद्यावरती हात टाकला त्याच्या, त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला आणि बोलत बोलत पुढे गेला. तर माझ्या भावांना वाटलं की ओळखीचंच आहे, थोडंफार प्रायव्हसी देऊया, आणि ते लोक पुढे गेले. कारण बस स्टॉप जवळ होतं, एक 30 मीटरांच्या अंतरावरती बस स्टॉप होतं. ते लोक पुढे गेले. तेवढं सगळं बघून मी त्याला विचारलं की भावा, तू गाडी नवीन घेतली का? कारण त्याला नंबर प्लेट वगैरे नव्हती. हे विचारलं त्याला, तर तो बोलला माझी गाडी नाहीये रे, तर तुला सांगतो. तर मला वाटतं तो सांगायला पुढे पुढे जातो आहे. अचानक तो गाडीच्या तिथे गेला. गाडीच्या लेफ्ट साईडला एक मुलगा होता, आतमध्ये एक होता. आतमध्ये को पॅसेंजर साईडला होता एक प्रतीक शिंदे होता, ज्याला मी रोस्ट करायचो. ड्रायव्हिंग सीटला होता अनिकेत नावाचा मुलगा होता. आतमध्ये एक होता, एक मुलगा होता, थोडा जाड होता, बटलर होता, रंगाने सावळ्या कलरचा होता. आणि बाहेर 3 मुलं होते ना, हा एक यश बाबरे. टोटल 7 जण होते. अचानक ह्याने माझ्या मानेला इथं पकडलं आणि मागून 2 मुलं आणि त्या लोकांनी सगळ्यांनी पुश केलं आतमध्ये. आणि आतमध्ये जो मुलगा होता ना, त्याने मला डायरेक्ट तोंड दाबलं असं. आणि मला समजलं की माझं काहीतरी होत आहे, म्हणून मी निशांत आणि अविनाशला हाक मारली, जोरात हाक मारली. पण ती हाक पोचली नाही. लगेच अचानक सर्व आतमध्ये आले आणि एकाने माझ्या इथे पाय दिला, डायरेक्टली ओरडेन म्हणून जोरात पाय दिला. आणि पोटाजवळ एक ब्लॅक कलरचा त्याचा एक चाकू होता, ब्लॅक कलरचा कव्हरचा, तो असा काढला आणि पोटाजवळ धरला. जर तू ओरडलास तर घुसवणार म्हणून मी काहीच नाही केलं, शांत बसलो. सगळे पटकन आतमध्ये बसले 7 जण आणि सर्वांनी माझ्याशी न बोलता डायरेक्ट मारायला स्टार्ट केली मला. पण या सगळ्या मागचं कारण काय? चेतनच्या म्हणण्यानुसार काही तरुण रील्स बनवत होते. बेटिंग ॲपवर पैसे कमवण्याबाबत लोकांना आकर्षित करणारा कंटेंट आणि त्यांचं प्रमोशन केलं जात होतं. याच कंटेंटवर चेतनने रोस्टिंग व्हिडिओ केले आणि याच रोस्टिंगचा राग मनात ठेवून चेतनला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. चेतनला गाडीत नेमकं कोणी बसवलं? गाडीत एकूण किती जण होते? त्याला पवईतून पनवेलपर्यंत का नेण्यात आलं?
आणि 4 तासांच्या या प्रवासात नेमकं काय घडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चेतनच्या जबानीतूनच समोर येत आहे. फोन उचल आणि घरच्यांना सांग की तू बाहेर फिरायला आला मित्रांसोबत प्रँक केलाय म्हणून, जेवतोय म्हणून सांग, कारण माझ्या लिप्सला लागलो त्यांना बोलता येत नव्हतं. पण बायको रडत रडत बोलली, कारण बायकोना माहिती आहे मी डायरेक्ट स्वतःहून फोन उचलतो, कधी मित्रांना मी फोन देत नाही. आणि हे लोकांनी बोलायला स्टार्ट केलं तर बायको फक्त एकच शब्द बोलली की मला माहिती आहे काहीतरी झालंय, मी पोलीस कंप्लेंट करते म्हणून. त्यानंतर ते लोक थोडेसे घाबरले, थोडेसे शांत झाले आणि नंतर मला जो मित्र आहे यश बाबरे त्याने पण मला धमकी दिली की तू माझ्या एरियातच राहतो, तू घरातून बाहेर जरी पडला ना तरी पण मला समजणार, जर तू पोलीस कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केलास किंवा कोणालाही सांगितलंस तर तू आणि तुझी फॅमिली तुमचा गेम खाल्लास म्हणून समजा. सोशल मीडियावरचा एक रोस्ट एका रील स्टारच्या आयुष्यात एवढा मोठा वाद निर्माण करू शकतो आणि हा वाद थेट किडनॅपिंग आणि मारहाणीपर्यंत पोहोचू शकतो. हे प्रकरण सोशल मीडियाच्या जगाला विचार करायला लावणार आहे. कारण रीलमध्ये केलेला रोस्ट फक्त रील पुरता राहिला नाही, तो थेट चेतनच्या रिअल लाईफमध्ये उतरला. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतापसह विद्यामृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.